नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ब्लाउजवरून माप घेऊन ब्लाउज कसं कट करायचं ते बघणार आहोत। म्हणजेच आज आपण ब्लाउजवरून माप घेऊन पीस कट करणार आहोत। सर्वात आधी आपल्याला ब्लाउजवरचे माप घ्यायचे आहेत। आता आपण ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे। उंची मोजताना आपल्याला या शोल्डरच्या टिप पासून तर कमरेच्या टिप पर्यंत उंची मोजून घ्यायची असते। इथून आपण उंची मोजून घेत आहोत। आपल्या तयार ब्लाउजची उंची आलेली आहे 14 इंच। त्यात आपण 1 इंच वाढवून घेतो। म्हणजे ब्लाउजची आपली जी कटिंग करणार आहोत ती 15 इंचची येणार आहे। 14 इंच प्लस त्यात 1 इंच 15 इंचची आपण उंची घेणार आहोत। आता आपण साईज मोजून घेऊयात। साईज मोजताना आपल्याला नेहमी हुकच्या साइडने साईज मोजायची असते। मी इथे व्यवस्थित घडी केलेली आहे। आपल्याला इथून तर ह्या टिप पर्यंत साईज मोजायची आहे। इथे मी हुक वरती टेप ठेवलेला आहे आणि ही जी टिप आहे इथपर्यंत आपण साईज मोजलेली आहे। आपली ही ब्लाउजची साईज आहे 9 इंच। इथून तेवढी आपण साईज मोजलेली आहे। नेहमी आपल्याला साईज मोजताना हुकच्या साइडनेच मोजायची असते। आपली जी साईज आहे ती 9 इंच आहे। प्लस आपण त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतो। म्हणजेच आपली जी साईज आली ती 10.5 इंचाची आहे। मी 1.5 इंच ही दाखवते तुम्हाला। ही जी साईज आहे आपली ही 9 इंच आहे। त्यात आपण हे जे इथून एवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते 1.5 इंच आहे। हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊया। शोल्डर मोजताना आपल्याला ब्लाउजची व्यवस्थित घडी करायची असते। इथे मी ब्लाउजची व्यवस्थित घडी केलेली आहे। आपल्याला शोल्डर मोजताना बाहीच्या ह्या टिप पासून तर ह्या बाहीच्या टिप पर्यंत मोजून घ्यायची असते। इथे आपण व्यवस्थित घडी केलेली आहे। इथे आपल्याला टेप या बाहीच्या जॉइंट वरती तर या बाहीच्या जॉइंट पर्यंत मोजून घ्यायचं आहे। 10 इंचचा आपल्या इथे शोल्डर आलेला आहे। जे शोल्डर आहे आपलं ते 10 इंच आहे। तर आपण त्यात अर्धा इंच वाढवून घेतो। 10च्या निम्म करायचं आहे आपल्याला 5 इंच। त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत। म्हणजेच आपलं शोल्डर आहे 5.5 इंच। आता आपण मुंडा मोजून घेऊया। मुंड्यालाही आपल्याला घडी करायची आहे व्यवस्थित। मुंडा मोजताना मी नेहमी इथे स्केल ठेवत असते। हा जो जॉइंट असतो आपला काखेचा इथे आपण स्केल ठेवून घेत असतो या पद्धतीने। आपल्याला मुंडा मोजतानाही हे जे शोल्डरचं जॉइंट आहे आपला इथून मोजायचं आहे। तर इथपर्यंत आपण शोल्डर मोजून घेत आहोत। 5.5 इंच आपलं शोल्डर मुंडा आलेला आहे। कट करायला लागेल। इथे आपण जे मुंडा घेत आहोत इथून तर इथपर्यंत हा 5.5 इंच आहे। इथून आपण आता मुंडा मोजून घेत आहोत। आपला मुंडा आहे 5.5 इंच। त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतो। हे अर्धा इंच का वाढवतो? इथे आपण जेव्हा शोल्डर जॉईन करतो त्यात अर्धा इंच हे शिलाई मार्जिन मध्ये जातं। मी तुम्हाला दाखवते पण। हे बघा, हे जे अर्धा इंच आहे आपलं हे शिलाई मार्जिन साठी आपण मुंड्यामध्ये अर्धा इंच वाढवून घेत असतो। मुंडा आहे आपला 5.5 इंच। त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतो। म्हणजेच आपला मुंडा झाला 6 इंचाचा। आता आपण पुढचा गडा मोजून घेऊयात। पुढचा गडा मोजतानाही आपल्याला ब्लाउजची व्यवस्थित घडी करायची असते। आणि ही जी स्केल आहे आपल्याला हे टिप असते हुकची तिथं ठेवायची आहे आणि पुढचा गडा मोजून घ्यायचा आहे। पुढचा गडा मोजतानाही आपल्याला हे जे शोल्डर आहे जॉइंट इथूनच इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे। 6.5 इंचाचा आपला तयार ब्लाउजचा गडा आहे। हे जे तयार ब्लाउज आहे त्याचा पुढचा गडा येत आहे 6.5 इंच। त्यातही आपण अर्धा इंच वाढवून घेतो।
म्हणजेच आपण जे माप घेणार आहोत गळ्याचं ते 7 इंच येणार आहे. आता आपण पाठीमागचा गळा मोजून घेऊयात. पाठीमागच्या गळ्यासाठी आपल्याला घडी करून घ्यायची आहे. मी इथे घडी केलेली आहे ब्लाऊजची. इथे आपल्याला ह्या टिप पर्यंत स्केल ठेवायची आहे. शोल्डरच्या टिप पासून आपल्याला इथपर्यंत मोजून घ्यायचा आहे. आपला जो तयार ब्लाऊजचा गळा आहे पाठीमागचा तो 10.5 इंचाचा आहे. तर आपण त्यात अर्धा इंच वाढवून घेणार आहोत. म्हणजेच आपण गळ्याची उंची 11 इंच घेणार आहोत. आता आपण बाहीची उंची बघूयात. बाहीची उंची मोजताना आपल्याला ह्या जॉईंट पासून तर इथपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे. बाहीची उंची तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. इथून तर इतकी आपण उंची मोजून घेऊयात. ही आपल्या ब्लाऊजची बाहीची उंची आहे 4 इंच. ही अस्तरची बाही आहे. अस्तरच्या बाहीसाठी आपण फक्त अर्धा इंच खालच्या साईडला इथे वाढवतो आणि अर्धा इंच इथे. 4 इंच आपली बाही आहे. त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. मी इथं बिना अस्तरची बाही कट करणार आहे. म्हणजेच आपली बाही येणार आहे 5.5 इंचाची. आता आपण बाहीची रुंदी मोजून घेऊया. बाहीची रुंदी मोजताना आपल्याला व्यवस्थित घडी करायची आहे आणि रुंदी मोजून घ्यायची आहे. इथून तर इतकी आपल्याला बाहीची रुंदी मोजायची आहे. आपल्या बाहीची रुंदी येत आहे 6.5 इंच. 6.5 इंच आपल्या बाहीची रुंदी आहे. त्यात 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेत असतो. म्हणजेच 8 इंच आपण घेणार आहोत. आता आपण कमर मोजून घेऊयात. कमर मोजताना आपल्याला हुकच्या साईड पासून तर लूपच्या साईड पर्यंत मोजून घ्यायचं आहे. इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे. तीस इंच आपल्या इथे कमर आलेला आहे. 30चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच. त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो. प्लस आपल्याला 1/2 इंच मागचा जो टक्स आहे त्यासाठी आपल्याला 1/2 इंच घ्यायचं असतं. हा जो पाठीमागचा टक्स येतो त्यासाठी आपण अर्धा इंच घेत असतो. प्लस आपल्याला 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. म्हणजेच आपली कमरेची घडी 9.5 इंच येणार आहे. आता आपण ह्याच मापावरून पीस कट करणार आहोत. हे मी साईडला ठेवून देते. आता आपण जे ब्लाऊजवरून माप घेतलेले आहेत त्या मापांवरून आपण पीस कट करणार आहोत. मी ते पीस घेतलेला आहे. पीस तुम्हाला मोजून दाखवते. 90 सेंटीमीटर मी हे पीस घेतलेला आहे. इथे आपला जो पीस आहे तो 90 सेंटीमीटर आहे. आता आपण माप टाकूयात. मी या पद्धतीने पीस ठेवलेला आहे. इथे हे जे काठ आहेत आपण समोरासमोर घेतलेले आहेत आणि ओपन बाजू आपल्याला ही समोर घ्यायची असते आणि बंद बाजू नेहमी आपल्या साईडने घ्यायची असते. इथे आपल्याला घडी करताना व्यवस्थित घडी करायची असते. सर्वात आधी आपण सरळ लाईन मारून घेऊयात. इथे मी सरळ लाईन मारून घेतली आहे. आता आपण उंची टाकून घेऊया. आपली जी तयार ब्लाऊजची उंची होती ती 14 इंच होती. त्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. इथे मी 15 इंच उंची टाकलेली आहे.
15 इंचवरती आपण टिक केलेला आहे. आपण नेहमी तयार ब्लाऊजवरून जी उंची घेतो त्यात 1 इंच वाढवून घेत असतो. आता आपण शोल्डर मोजून घेऊयात. शोल्डर आपण 5.5 इंच घेणार आहोत. इथे आपण शोल्डरला लाईन मारलेली आहे. मुंडा टाकून घेऊयात. मुंडा आहे आपला 6 इंच. आपण मुंडा घेतलेला आहे. आता आपण साईज टाकून घेऊयात. आपण जे माप घेतलेलं आहे ते 36 साईजचं आहे. 36चा चौथा भाग 9 इंच मी तुम्हाला मोजूनही दाखवलं. 9 इंचाची आपल्याला इथे घडी टाकायची आहे. ही आहे आपली 9 इंचाची घडी. त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो. इथून ही जी मी घडी केलेली आहे तिथून 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथून एवढी आपण घडी घेतलेली आहे. ही 9 इंच. इथून 1.5 इंच आपलं हे शिलाई मार्जिन आहे. आता आपण याला लाईन मारून घेऊयात. इथे आपण लाईन मारलेली आहे. 1/2 इंच नेहमीसारखं आपण जे खाली टिक करून घेतो तिथे 1/2 इंचावरती टिक करायची आहे. इथे 1/2 इंच आपण टिक केलेला आहे. इथे आपण अर्धा इंचावरती टिक करून घेऊयात. इथे मी अर्धा इंचावरती टिक केलेला आहे. तुमच्या जर आर्महोलला चुन्या पडत असतील तर अर्धा इंचावरती करायचं आहे, नाहीतर 1/2 इंचावरती केलं तरी चालेल. इथे मी हे टच करून घेते. आता आपण पाठीमागचा गळा मोजून घेऊयात. सर्वात आधी आपण रुंदी मोजायची आहे. मी इथे 2.5 इंच रुंदी घेत आहे. आता आपण गळ्याची उंची मोजून घेऊयात. गळ्याची उंची आहे 10.5 इंच. त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असतो, म्हणजेच 11 इंचावरती मी ते टिक केलेलं आहे. इथून मी ते लाईन मारून घेत आहे. हेही 2.5 इंच घेतलेलं आहे, त्यात मी अर्धा इंच वाढवत आहे. तुम्ही जर अर्धा इंचापेक्षा जास्त वाढवत असाल तर आपल्याला गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्यामध्ये चेंज करून घ्यायचं असतं. मी फक्त अर्धा इंच वाढवत आहे म्हणून इथे चेंजेस केलेले नाही. आपल्याला इथून क्रॉस लाईन मारायची आहे. आता आपण इथून 1 इंचावरती टिक करून घेऊयात. गळ्याला आकार देण्यासाठी आपण हे 1 इंचावरती टिक करत असतो. इथूनही 1 इंच, इथून पुढे अर्धा इंच. आपण आधी पाठीमागचा भाग काढत आहोत. पाठीमागच्या भागासाठी आपण 1.5 इंचावरती टिक करून घेत असतो. आता आपण कमर मोजून घेऊयात. आपला जो कमरेचा भाग आहे 30 इंच आलेला आहे. 30चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच. 7.5 इंचवरती आपण टिक करून घेऊयात. हे अर्धा इंच आपला पाठीमागचा टक्स पॉइंट. इथून जे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. इथून इतका आपण कमर घेतलेला आहे 7.5 इंच. इथून अर्धा इंच आपण जो पाठीमागे इथे टक्स येतो त्यासाठी अर्धा इंच घ्यायला लागतं. आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. जसं आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो तसंच आपल्याला इथेही 1.5 इंच घ्यायचं आहे. समजा तुम्ही इथे 2 इंच घेतलेलं असेल तर इथेही आपण 2 इंच घ्यायचं आहे. इथे आपण लाईन मारून घेऊयात. तुम्ही हे कमरेचं माप तुमच्या ब्लाऊजवरून घ्यायचं आहे. 36 साईजचं बऱ्याच जणांचं कमर 32 इंच येऊ शकतं, 31 इंच येऊ शकतं. मी ज्या ब्लाऊजवरून कमर घेतलेला आहे त्याचं माप येत आहे 30 इंच, म्हणून मी 7.5 इंचाचा कमर घेतलेला आहे. प्लस त्यात अर्धा इंच आपलं पाठीमागच्या टक्सचा हा पॉईंट इथला आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. ओके, मी 1.5 इंच शिलाई मार्जिन देखील तुम्हाला दाखवत आहे. हे आहे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण पाठीमागचा टक्स पॉईंट काढूयात. पाठीमागचा टक्स मी घेत आहे 4.5 तर 4.25 इंचावरती आपल्याला घ्यायचा असतो. मी ते 4.5 इंचावरती घेत आहे. 1/2 इंच इथून, 1/2 इंच इथून. उंची घेऊयात आपण 4 इंचाची. इथे मी 4 इंचाची उंची घेतलेली आहे. इथे आपण 1/2 इंचावरती टिक केलेली आहे आणि इकडूनही आपण 1/2 इंचावरती टिक करून घेऊयात.
या पद्धतीने हा अर्धा इंच जो आपण टक्स घेतो हे शिलाई मार्जिन मध्ये जातं, म्हणून आपण इथे अर्धा इंच वाढवून घेत असतो. आता आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. हा आहे आपला पाठीमागचा भाग, तर पाठीमागच्या भागाला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी आर्महोल स्केलने आकार देऊन घेत आहे. इथे मी आर्महोल स्केलने आकार दिलेला आहे. इथे आपण गड्यालाही आकार देऊन घेऊयात. गड्याला देखील आपण आकार दिलेला आहे. हा झाला आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण याला कट करणार आहोत. आता आपण इथून पाव इंचवरती टिक करून घेऊयात. हे पाव इंचवरती आपण का टिक करतो? बऱ्याच जणांचं शोल्डर गळण्याचे खूप प्रॉब्लेम असतात, ते शोल्डर गळण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. या पद्धतीने आपल्याला हे क्रॉस कट करायला लागतं. ही सरळ जी लाईन मारलेली आहे आपण, ती एक्स्ट्रा जी आहे ती आपण कट करून घेऊयात. इथे आपण ही सरळ लाईन देखील कट केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे छोटासा कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं लक्षात येईल की आपला हा टक्स पॉइंट आहे. इथेही आपण छोटासा टक्स पॉइंट कट केलेला आहे. इथेही आपण कट करून घेऊयात. हे आपले शिलाई मार्जिन आहे. इथे आपली टीप येते फिटिंगची, त्यासाठी मी इथे कट केलेला आहे. हा आहे आपला पाठीमागचा भाग. मी पाठीमागचा गळा देखील कट करून घेणार आहे. पाठीमागचा गळा मी जास्त डीप नाही घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त डीप गळा हवा असेल तर तुम्ही शोल्डर, मुंडा आणि गळा रुंदीमध्ये पाव इंच कमी करायचा आहे. हा झाला आपला पाठीमागचा भाग कट. हे जे शिल्लक राहिलेलं आहे आपण ते काच बटन पट्टीसाठी यूज करतो. हे मी साईडला ठेवून देणार आहे. इथे आपला पाठीमागचा भाग हा आपण कट करून घेतलेला आहे. आता आपण हाच भाग ठेवून पुढचा भाग कट करणार आहोत. आता आपण सर्वात आधी इथे सरळ लाईन मारून घेऊया. इथे मी इथे सरळ लाईन मारलेली आहे. आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. मी इथे अर्धा इंच जास्त घेतलेला आहे, मोजूनही दाखवत आहे. हे बघा, अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. अर्धा इंच आपण हे का जास्त घेतो? आपण जेव्हा क्रॉसपट्टी जॉईन करतो पुढच्या भागाला, तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये चाललं जातं, म्हणून आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच जास्त घ्यायचं असतं. आता आपण आहे त्याच भागावरून टिक करून घेणार आहोत. शोल्डर, गळा रुंदी पण मी टिक करून घेत आहे. आता आपण इथे टिक करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे. मी इथे 1.5 इंचवरती टिक करून घेते छोटंसं. इथे 1.5 इंचवरती टिक करून घेऊयात. हा पाठीमागचा भाग आपण आता साईडला ठेवून देऊयात. आता आपण पुढचा गळा मोजून घेणार आहोत. आपला पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, म्हणजेच आपल्याला 7 इंचावरती टिक करायचं आहे. अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो. हा आहे आपला पुढचा गळा. आता आपण परत एकदा मुंडा मोजून घेऊयात. आपला मुंडा आहे 6 इंचाचा. इथे 6 इंचवरती टिक करून घेऊयात आणि इथून मी सरळ लाईन मारून घेत आहे. इथूनही आपल्याला सरळ लाईन मारायची आहे. आता आपण अर्धा इंच इथे टिक करून घेऊयात. जसं आपण पाठीमागच्या भागात अर्धा इंच घेतलेला आहे
तसंच आपल्याला पुढच्या भागातही अर्धा इंच घ्यायचं आहे. इथून आपल्याला 1 इंचावरती टिक करायची आहे. हा आहे आपला पुढचा आर्महोल. मुंड्याला हा पुढचा आकार देत असतो आपण. आता आपण इथून आकार देऊन घेणार आहोत. इथं मी हा आतला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला गड्याला आकार द्यायचा आहे. इथे मी 1 इंचावरून गड्याला आकार देऊन घेणार आहे. गड्यालाही आपण आकार दिलेला आहे. आता हे जे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे तिथंही आपण लाईन मारून घेऊयात. म्हणजेच लक्षात येईल की आपण पुढच्या भागात देखील शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. हे आहे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपल्याला क्रॉसपट्टी मोजायची आहे. मी ते 3.5 इंचची क्रॉसपट्टी घेत आहे. 3.5 इंचवरती ते टिक करत आहे. गळ्याच्या साईडने आपल्याला नेहमी 3.5 इंच घ्यायचं असतं आणि मुंड्याच्या साईडने 3 इंच. समजा तुम्ही जर गळ्याच्या साईडने 3 इंच घेतले तर आपल्याला मुंड्याच्या साईडने 2.5 इंच घ्यायचे आहे. म्हणजेच आपल्याला अर्धा इंच मुंड्याच्या साईडने कमी घ्यायचं असतं. इथे मी सरळ लाईन मारलेली आहे. नंतर मी ते मुंड्याला क्रॉसपट्टीला आकार देऊन घेत आहे. आपण इथे क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी मोजून घेऊयात. ही क्रॉसपट्टी आपण का मोजून घेतो? कटोरीला आकार देण्यासाठी. इथे आपली जी क्रॉसपट्टी आलेली आहे ती 10.5 इंच आलेली आहे. 10.5चं आपल्याला निम्म करायचं आहे. म्हणजे 5.25 इंच येणार. मी या पद्धतीने निम्म करून घेत असते. आपण परत मोजून बघूयात. बघा, बरोबर 5.25 इंच आपली ही कटोरी आलेली आहे. इथून आपण 2 इंचावरती टिक करणार आहोत. इथे मी 2 इंचावरती टिक करते. तुम्ही 2.25 ते 2.5 इंचावर देखील टिक करून घेऊ शकतात. या पद्धतीने. आता आपल्याला इथून आकार द्यायचा आहे. बंद कर थोडस. आता आपण आकार देऊन घेऊयात. या पद्धतीने मी ते कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे. डार्क करून दाखवते. हा आहे आपला कटोरीचा आकार. इथे मी 5.25 इंच ही लहान कटोरी घेतलेली आहे 36 साईजची. तुम्ही 5.25 इंच देखील घेऊ शकतात. या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा असतो. समजा तुम्हाला 5.25 इंच घ्यायची आहे, या पद्धतीने आपण आकार देऊन घेऊ शकतो. 5 इंच आपल्याला वाढवून घ्यायची असते. इथे आपला पुढचा भाग टिक झालेला आहे. आता आपण हा भाग देखील कट करून घेणार आहोत. आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेऊयात. गळ्याची उंची तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या ब्लाऊजवरून घेऊन. आता आपण हा जो आतला आकार आहे हा कट करणार आहोत, कारण हा पुढचा भाग आहे. पुढच्या भागाचा आकार मुंड्याचा खोल असतो. आता आपण हे कापड साईडला ठेवून देऊयात. आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेणार आहोत. ही आहे आपली क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टीचे आपण 2 भाग करून घेऊयात. मी बंद बाजू करून घेतलेली होती म्हणून आपल्याला 2 भाग करायचे असतात. आता आपण कटोरी कट करून घेऊया. मी ही 1/2 इंच वाढवून घेतलेली कटोरी कट करणार आहे. इथे आपली ही लहान कटोरी कट झालेली आहे. हा आहे आपला मुंड्याचा भाग आणि ही आहे आपली कटोरी. आता आपल्याला ही लहान कटोरीवरून मोठी कटोरी वाढवून घ्यायची असते.
इथे आपला कापड आहे. आधी आपण कटोरी वाढवून घेऊयात. कटोरी वाढवण्यासाठी इथे कापड आहे. कापडवरती आपल्याला कटोरी ठेवायची आहे. कटोरी आपल्याला अशी ठेवायची आहे, ह्या साईडनेही आपला कापड शिकत राहायला पाहिजे, ह्या साईडने पण आणि ह्या साईडने पण. आधी आपण ह्याच कटोरीवरून कटोरी टिक करून घेऊयात. आधी मी ते गळा टिक केलेला आहे, मग आपण आकार टिक करून घेऊयात. सेम आकाराची आपण आधी कटोरी टिक करून घेतो, नंतर आपण कटोरी वाढवून घेत असतो. इथून आपण 1.5 इंच वाढवून घेत असतो. हे आहे 1.5 इंच. इथून अर्धा इंच. गळ्याच्या साईडने आपण नेहमी अर्धा इंच वाढवत असतो. इथे मी आधी लाईन मारून घेते, म्हणजेच लक्षात येईल. इथे आपण वाढवून घेऊयात. इथे आपण 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे. इथे मी आधी आकार देऊन घेते. इथे आपण 1 इंच वाढवून घेत असतो. आणि इथे आपण 1.5 इंचावरून आकार देत असतो. या पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा असतो. मी डार्क देऊन दाखवते तुम्हाला. ही झाली आपली कटोरी आणि आकार देऊन झाला आहे. आता आपण कटोरी मोजून घेणार आहोत. इथे आपण जे 1.5 इंचावरती टिक केलेला आहे, इथून तर एवढी आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. आपली जी कटोरी आलेली आहे ही 8.5 इंचाची आलेली आहे. 8.5चे आपल्याला निम्म करायचं आहे. इथून आपण 2 इंचावरती टिक करून घेऊयात. मी नेहमी कटोरी इथून 2 इंच वाढवून घेत असते. हे 2 इंच वाढवल्यामुळे आपली जी कटोरी आहे ती चपटी होत नाही. इथे मी कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण ही कटोरी कट करणार आहोत. आपले सबस्क्रायबर सोनवणे यांची कमेंट आलेली आहे की त्यांची कटोरी चपटी होते. तर या पद्धतीने इथून जर आपण 2 इंच खाली घेतलं तर आपली कटोरी चपटी होत नाही. आधी आपल्याला काय करायचं आहे, ही जी लहान कटोरी आहे त्याच्यावरून आपण कटोरी टिक करून घेत असतो. आणि टिक केल्यानंतर आपल्याला इथून 1 इंच वाढवायचं असतं. हा जो गोल राऊंड आहे इथून 1 इंच वाढवतो. ही सरळ लाईन आहे, इथून आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि ह्या गड्याच्या साईडला आपण अर्धा इंच वाढवतो आणि इथून तयाचा निम्म काढत असतो. हे आधी आपल्याला मोजून घ्यायचं असतं. परत आपण निम्म काढत असतो आणि जे निम्म काढतो तर इथून आपल्याला 2 इंच घ्यायचं असतं. समजा तुम्ही 1.5 इंच घेतलं, मी तुम्हाला टिक करून दाखवते. तुम्ही इथून तर इतकं 1.5 इंच घेतलं तर तुमची कटोरी चपटी होऊ शकते, किंवा 1.25 इंच जरी घेतलं तरीही तुमची कटोरी चपटी होऊ शकते. तुम्हाला जर वाटत असेल की चपटी कटोरी होऊ नये तर त्यासाठी आपण इथे 2 इंच घेत असतो. तर या पद्धतीने जर तुम्ही 2 इंच घेतलं तर तुमची कटोरी चपटी होणार नाही. आणि आपले सबस्क्रायबर स्नेहा सुकाले यांची देखील मला कमेंट होती की ते म्हणतात की 2 इंच तुम्ही जे वाढवून घेतात ते जास्त होत नाही का? तर नाही, आपली जी कटोरी आहे ती खूप छान बसते आणि चपटी होत नाही 2 इंच वाढवून घेतल्यामुळे. आपण जर 1.5, 1.25 इंच वाढवलं तर आपली कटोरी चपटी होते आणि आकार देखील व्यवस्थित येत नाही. आता आपण ही जी कटोरी टिक केलेली आहे तिला कट करणार आहोत. तुम्ही डायरेक्ट कापडवरती जरी माप टाकून कट केले तरी आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची असते. लहान कटोरीवरून आपण नेहमी मोठी कटोरी ही वाढवून घेत असतो. या पद्धतीने जर तुम्ही कटोरी कट केली तर तुमची कटोरी चपटी होणार नाही आणि अगदी व्यवस्थित अशी बसते. आणि तुम्हाला जर पेपर कटिंग हवे असतील तर तुम्ही मी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती
इथे आपण कटोरी कट केलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ही कटोरी कट केलेली आहे. आता आपण याचा टक्स पॉईंट काढूयात. सर्वात आधी आपण या पद्धतीने घडी करून घेत असतो. बघा, कुठेही आपला कापड जास्त नाही किंवा कमी नाही. आपण नेहमी 1.5 इंचावरती टिक करत असतो. आपल्याला रुंदी नेहमी 1.5 ते 1.25 इंच एवढीच घ्यायची असते. पण जर 1.5 इंचाची घेतली तरीही आपली कटोरी खूप छान येते. तुम्ही 1.25 इंच घेतली तरीही खूप छान येते. इथे मी बंद बाजूकडून 1.5 इंच घेतलेला आहे आणि जी उंची घेणार आहे मी कटोरीची ती 3.25 इंच घेणार आहे. आता आपण इथे लाईन मारून घेऊया. तुम्ही 2.5 ते 3.25 इंच उंची घेऊ शकतात आणि 1.5 ते 2.25 इंच रुंदी घेऊ शकतात. इथे आपण छोटासा खाचा पाडून घेऊया जेणेकरून आपलं लक्षात येईल की आपला हा कटोरीचा पॉइंट आहे. हे बघा, या पद्धतीने. आता आपण ही फोल्ड करून बघणार आहोत या पद्धतीने. मी तुम्हाला कटोरी देखील दाखवते. बघा, आपली जी कटोरी आहे ती किती सुंदर आलेली आहे, बिलकुल चपटी नाही. या पद्धतीने जर तुम्ही कटोरी कट केली तर तुमची कटोरी बिलकुल चपटी होणार नाही. फक्त मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही कटोरीची रुंदी घ्या टक्स पॉईंटची आणि जी उंची आहे कटोरीची ती उंची घ्या. म्हणजे तुमची जी कटोरी आहे ती अगदी परफेक्ट अशी बसेल आणि कुठेही कमी पडत नाही. मी तुम्हाला मुंड्याचा भाग देखील ठेवून दाखवते. हा आहे आपला मुंड्याचा भाग. बघा, आपण मुंड्याचा भाग देखील ठेवलेला आहे. आपली कटोरी कुठं कमी वाटते का तुम्ही बघू शकता. ही आहे आपली क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टी ही मी तुम्हाला ठेवून दाखवते. बघा, मी तुम्हाला क्रॉस पट्टी देखील ठेवून दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता कुठेही काहीच कमी पडलेलं नाही. आपण जर अगदी व्यवस्थित शिलाई मार्जिन घेतलं तर आपली कटोरी देखील व्यवस्थित बसते. आणि हे जे आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात जे अर्धा इंच इथे वाढवून घेत असतो, जेव्हा आपण कटोरी जॉईन करतो नंतर आपण ही क्रॉस पट्टी जॉईन करतो तेव्हा अर्धा इंच इथे आपलं शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. म्हणून आपल्याला पुढच्या भागापेक्षा पाठीमागच्या भागात अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची असते. इथे आपण लहान कटोरीवरून मोठी कटोरी देखील वाढवून घेतलेली आहे आणि ती कशा पद्धतीने वाढवली ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आपण खालच्या साईडला जे 2 इंच घेत असतो ते का घेत असतो तेही मी यामध्ये सांगितलेलं आहे. ते 2 इंच घेतल्यामुळे आपली जी कटोरी आहे ती खूप छान गोल येते. तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली कटोरी इथे तयार होते. इथे आपला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग कट झालेला आहे. आता आपण बाही कट करूयात. मी साईडला ठेवून देते. आता आपण इथे बाही कट करणार आहोत. बाहीसाठी मी इथे घडी करून घेतलेली आहे. बंद बाजूही माझ्या साईडने घेतलेली आहे. आता आपण बाही कट करणार आहोत. ही आहे बिना अस्तरची बाही. मी इथे बाहीचं जे माप घेतलेलं आहे ती बाहीची उंची आहे. इथे आपण बिना अस्तरची बाही कट करणार आहोत. त्यासाठी आपण आधी घडी बंद करूया. असं कोणीतरी डोकं. आता आपण घडी टाकून घेऊयात. 36 साईजची आपण जी बाही कट करत आहोत त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. 36चा चौथा भाग आहे 9 इंच. मी इथे 9 इंचावरती टिक करून घेत आहे. आणि तुमची जर बाही कमी पडत असेल तर तुम्ही अर्धा इंच त्यात वाढवून घेऊ शकता. इथे आपण लाईन मारून घेऊया. इथे मी लाईन मारून घेत आहे. सर्वात आधी आपल्याला उंची मोजायची आहे. 4 इंचच्या बाहीसाठी मी 1.25 इंच खाली शिलाई मार्जिन घेत आहे. 1.25 इंच आपण शिलाई मार्जिन घेत आहोत. इतकं तिथून पुढे 4 इंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे आहे 4 इंच प्लस पाव इंच आपण वरती घेत आहोत. इथूनही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. मी इथे लाईन मारलेली आहे.
आता आपण खुल्या भागाकडून कमी करून घेऊयात. इथे मी 1.25 इंचवरती आधी टिक करते आणि आधी लाईन मारून घेते. हे आहे आपलं शिलाई मार्जिन. आता आपण 4 इंचासाठी 2 इंच कमी करून घेणार आहोत. इथे मी 2.25 इंचावरती टिक करत आहे. 2.25 इंचावरती का आपण टिक करतो? बऱ्याच जणांच्या बाहीला फुगा येत असतो, त्यासाठी आपण इथे 2.25 इंचावरती टिक करायचं आहे. इथे मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण दंडघेर टाकून घेऊयात. बाहीचा दंडघेर आहे 6.5 इंच. त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथूनही 1.5 इंचावरती टिक करून घेऊयात. इथून तर एवढा आपण 1.5 इंचावरती टिक केलेला आहे. इथून मी या पद्धतीने टिक करून घेत आहे. आता आपण इथून 2.5 इंच आणि 1.5 इंच. आता आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. इथून आपण बाहीला आकार देऊन घेत असतो या पद्धतीने. इथे आपले बाहीला आकार देऊन झालेले आहेत. हा आकार दिलेला आहे आपण 1.5 इंचावरती आणि हा दिलेला आहे 2.5 इंचावरती आणि इथून आपण 1.5 इंचावरती टिक केलेला आहे. आता आपण बाही कट करणार आहोत. इथे आपली जेवढी घडी आहे तेवढीच आपण इथे बाहीची घडी घेतलेली आहे. म्हणजे 36चा चौथा भाग काढलेला आहे. 36चा चौथा भाग 9 इंच आपण घडी घेतलेली आहे. मी तुम्हाला ही बाही लावूनही दाखवणार आहे. हा आहे आपला वरचा भाग. वरचा भाग आपला कट झालेला आहे. इथे मी छोटासा खाचा पाडून घेते या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे? बाही ओपन करायची आहे आणि हा जो पुढचा भाग आहे तो कट करायचा आहे. इथे मधोमध आपण एक छोटासा खाचा पाडून घेऊयात. इथे आपली बाही देखील कट झालेली आहे. आता आपले हे जे कापड उरलेले आहे यात आपण गळपट्टी म्हणजेच गळ्याची पट्टी, कमरपट्टी आणि काजबटन पट्टी काढणार आहोत. याच्यामध्ये मी नेहमी काजबटन पट्टी काढत असते. जो पाठीमागचा गळ्याचा भाग असतो त्याच्यात आपली काजबटन पट्टी व्यवस्थित निघून जाते. मी आता तुम्हाला ही बाही लावून दाखवणार आहे. हा जो आपला पाठीमागचा भाग आहे याला आपण बाही लावून बघूया. आता आपण जी बाही कट केलेली आहे ती लावून बघणार आहोत. मी इथे बाही कट केलेली आहे 36चा चौथा भाग घेऊन, म्हणजेच 9 इंचाची घडी केलेली होती. मी ती बाही तुम्हाला लावून दाखवणार आहे. इथे मी छोटासा खाचा पाडून घेत आहे. जे 1.5 इंच आपण वाढवून घेतलेलं होतं ते या पद्धतीने. इथे आपण 1/2 इंचावरती आधी टिक करून घेऊयात. कारण हे 1/2 इंचावरती का टिक करत आहे? जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो तेव्हा ते 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. आता आपण ही बाही जी आहे इथून लावून बघणार आहोत. फक्त आपल्याला इझी लावायची आहे. कुठलाच कापड फोडायचं नाही, पाठीमागचाही नाही आणि पुढचाही नाही. बघा इथे आपली बाही अगदी बरोबर अशी लावून दाखवलेली आहे मी. बरेच जण म्हणतात की तुम्ही जी बाही कट करतात 36 साईजचा चौथा भाग काढून तर ती बाही बरोबर लागते का? जर समजा तुम्ही 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने ही बाही अगदी बरोबर अशी पुरून जाते. समजा तुम्ही घडी प्लस 2 इंच जर शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर तुम्हाला ह्या बाहीमध्ये 36चा चौथा भाग प्लस 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे. इथे आपली 36 साईजची बाही जी होती ती कट झालेली आहे आणि ती बाही मी तुम्हाला लावून दाखवलेली आहे. मी तुम्हाला ही बाही देखील लावून दाखवलेली आहे. इथे आपले सगळे पार्ट कट झालेले आहेत. ही आहे आपली कटोरी, ही आहे बाही, हा आहे आपला मुंड्याचा भाग आणि ही आहे आपली क्रॉस पट्टी. आता आपण काय करणार आहोत? हे जे उरलेलं आहे गळ्याचं याच्यात मी काजबटन पट्टी काढून घेत असते. आपल्याला याच्यात हुक लूप पट्टी काढून घ्यायची असते. काजबटन पट्टी देखील म्हणतात आणि हुक लूप पट्टी देखील म्हणतात. मी ते सरळ कट करून घेणार आहे
या पद्धतीने मी सरळ लाईन मारलेली आहे. आधी मी सरळ कट करून घेत आहे. इथे मी सरळ कट केलेली आहे. इथूनही मी सरळ कट करून घेते. मी ते तुम्हाला मोजून दाखवते. इथे मी 2.5 इंचची रुंदी घेतलेली आहे आणि जेवढी आपली उंची असेल तेवढी आपल्याला उंची घ्यायची असते. ही आहे हुक लूप पट्टी. आता आपण कमरपट्टी देखील काढून घेऊयात. इथे मी कमरेची पट्टी 2 इंचावरती काढत असते. आता आपण इथे ही लाईन मारून घेऊयात. मी ते तुम्हाला इंच, बरेच जण म्हणतात मला की हुक लूप पट्टी किंवा कमरपट्टी तुम्ही किती इंचाची काढतात. मी 2 इंचाची कमरेची पट्टी काढत असते, 2.5 इंचाची हुक लूप पट्टी काढत असते आणि ज्या गळ्याचे आहेत त्या आपण आपल्या अंदाजाने काढून घेऊ शकतो. 1.5 इंच ते 2 इंचाच्या दरम्यान आपल्याला त्या गळ्याच्या काढायच्या असतात. या पद्धतीने आपण सगळ्या पट्ट्या कमरेच्या काढून घेणार आहोत. तुम्हाला जर पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला दाखवते पेपर कटिंग सोबत मी काय काय देत असते. मी पेपर कटिंग बरोबर तुम्हाला दाखवते. हा पाठीमागचा भाग असतो आपला, हा आपला मुंड्याचा भाग, ही आपली कटोरी, ही क्रॉस पट्टी आणि ही बाही, एवढे पार्ट मी देत असते. आणि 40चे जे पुढची साईज आहेत त्यांच्यासोबत मी 2 प्रकारच्या कटोऱ्या देत असते. हे जे मी तुम्हाला पेपर कटिंग देत असते यात तुम्हाला कुठेही काही वाढवण्याची गरज येत नाही. मी वाढवूनच हे पेपर कटिंग देत असते. इथे आपण शिलाई मार्जिन वाढवून घेत असतो, यालाही मी शिलाई मार्जिन वाढवूनच देत असते. आणि ही जी क्रॉस पट्टी आहे हिलाही मी अर्धा इंच खाली शिलाई मार्जिन वाढवून दिलेली असते. कटोरी ही आपली वाढवूनच दिलेली असते आणि ही बाही कट करून दिलेली असते. इथे मी जेवढे सर्व पार्ट आहेत आपल्या ब्लाऊजचे तेवढे मी मापात कट करून दिलेले असतात. तुम्हाला कुठेही काही वाढवण्याची गरज येत नाही. आज आपण जुन्या ब्लाऊजवरून माप घेऊन पीस कट केलेला आहे आणि तोही खूप सोप्या पद्धतीने. मापही आपण खूप सोप्या पद्धतीने यामध्ये टाकलेले आहेत. मी यामध्ये बाहीही खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला कट करून दाखवलेली आहे आणि त्यात मी तुम्हाला बाही जॉईंटही करून दाखवलेली आहे. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते.